भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब, माजी मंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, तसेच नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आदरणीय जोगेंद्र गवाडे साहेब, माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर साहेब, पाटील ताई, तसेच प्राध्यापक किरण पाटीलजी, आदरणीय अर्चनाताई पाटीलजी, माजी आमदार गोविंदांता केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, आदरणीय अरविंद भैया पाटील निलंगेकरजी, माजी आमदार नाही गणेशदादा हाके, खासदार अजित गोपछाडे साहेब, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार कवेकर पाटील जी, माजी आमदार बबन खंडाळेजी, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख साहेब, तसेच शहराचे जिल्हाध्यक्ष देवदास श्री काळेजी, गुरुनाथ बगेजी, आदरणीय शैलेश लाहोटीजी, शैलेश गोजमगडेजी, प्रणताई होनरावजी, आदरणीय भारत स्वामीजी, मकरंद सावेजी व सर्व उपस्थित असले माझ्या माता भगिनी बंधूंनो, आताच आपल्या व्यासपीठावर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. मी भाऊ तुमचे लातूर जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप तुमचे आभार मानतो. या ठिकाणी माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण आलात आणि माझ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी आलात, त्याबद्दल पूर्ण जनतेच्या वतीनं, माझ्या गोरगरीब जनतेच्या वतीनं आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी मला 2019ला आदरणीय साहेबांनी मला या ठिकाणी तिकीट दिलं, परत 2024 साठी मला साहेबांनी या ठिकाणी तिकीट दिलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई साहेबांनी मला या ठिकाणी मला तिकीट दिलं, आदरणीय शाह साहेबांनी मला तिकीट दिलं, आदरणीय देशाचे अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो. ज्या सगळ्यांच्या मुळे मला या ठिकाणी तिकीट मिळालं, त्या सगळ्या व्यासपीठामुळे त्या ठिकाणी तिकीट मिळालं, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आणि तुम्हा जनतेचेही आभार मानतो. या ठिकाणी साहेब मला सांगावंच वाटतं, मी आपल्या समोर जास्ती भाषण कधी केलेलं नाही साहेब. तुम्ही आला की थोडंसं आमचं ततमम होतं साहेब, आम्ही सगळ्यासमोर बोलू शकतो साहेब. तुम्ही आलं की म्हणजे पहिल्यांदा आपण सर, मला आपल्याला सांगावंच वाटतं साहेब, जेव्हा मला तुम्ही खासदार करून 2019ला लोकसभेत पाठवलं आणि मला ह्या पूर्ण जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली साहेब, 2019ला मला सेवा करता असताना अत्यंत महत्वपूर्ण बिल त्या लोकसभेमध्ये आले साहेब, आणि त्या प्रत्येक लोकसभेमध्ये 370 कलम असेल, महिला आरक्षण बिल असेल, 3 तलाक कायद्याचं बिल असेल, त्या ठिकाणी मला त्या कलमाला मतदान करण्याचा योग मिळाला. केवळ तुमच्या पूर्ण जनतेमुळे मला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तो कायदा पारित केला. मला सांगावंच वाटतं साहेब की आपण या ठिकाणी आम्हाला रेल्वे कोच फॅक्टरीचा जो बुगीचा कारखाना या ठिकाणी दिलात, त्याबद्दल मला तुमचे खूप आभार मानायचे. आदरणीय संभाजी भैयाने आपल्या भाषणात सांगितलं साहेब, हा 4था कारखाना आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण दिलात. हमेशा मला सांगत असतात आदरणीय संभाजी भैया, आपल्याला जर कारखाना कुणामुळे मिळाला असेल तर फक्त आदरणीय आपल्या फडणवीस साहेबांमुळे मिळालेला आहे. साहेब त्या ठिकाणी मी काम करत असताना माझ्या जिल्ह्यामध्ये रेल्वे कोच फॅक्टरी या ठिकाणी आली, त्या ठिकाणी 70% जनतेला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि साहेब ह्या ठिकाणी 70% जनतेला त्या ठिकाणी आपण भराव. या ठिकाणी मंचावर मी आपल्याला विनंती करतो साहेब, माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 8,500 कोटीचे रस्त्याचे काम त्या ठिकाणी आले साहेब.
तसेच जलजीवनच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला 4,000 कोटीचे त्या ठिकाणी जलजीवनचे कामं चालू झाले आहेत साहेब. त्या ठिकाणी पीट लाईन देखील 28 कोटीची तुम्ही दिलेले आहे साहेब. 9 कोटी दिव्यांग लोक, 9 लाख दिव्यांग लोकांना या ठिकाणी 56 ट्रक सामान वाटण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी मला दिलं. या ठिकाणी माझा जिल्हा हा 9,000 दिव्यांगांना धुंडून काढायचं काम आमच्या जिल्ह्याने केलं. त्यावेळेस मी आणि संभाजी भाई त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि 9,000 दिव्यांग ह्या ठिकाणी सापडले आम्हाला आणि त्या दिव्यांग लोकांना आम्ही 56 ट्रक सामान ह्या ठिकाणी वाटण्याचा आम्ही कोशिश केली साहेब. तसंच साहेब या ठिकाणी पीट लाईन आणली साहेब, त्याबद्दल आपले आभार मानतो. या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा इंटरसिटी रेल्वे देखील या ठिकाणी आम्ही चालू केली साहेब. जे मुंबई रेल्वेवर जो भार पडत होता, पुणे हरंगुळ ही रेल्वे गाडी आपण दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो या ठिकाणी साहेब. तसंच तुम्ही ह्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट दिलात आम्हाला, 2 ऑक्सिजन प्लांट दिलात, त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो साहेब. त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील साहेब तुम्ही आमच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला 180 कोटी रुपये दिलात, त्याबद्दलही तुमचे आभार मानतो साहेब. आताच भैयांनी सांगितलं साहेब की ह्या ठिकाणी पाण्याची दुरावस्था आहे साहेब. माझं एवढंच मागणं आहे साहेब की आमच्या लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करावं, एवढीच मी परत विनंती करतो साहेब. आपण नक्की कराल एवढंच मला आपल्याला बोलायचं आहे. आणि सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, परत मला 2024ला जाण्याची संधी, लोकसभेवर निवडून जाण्याची संधी, आपला मतदान रूपी आशीर्वाद आदरणीय मोदी साहेबाला असला पाहिजे. देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी साहेबाला करण्यासाठी, भारत सक्षम बनवण्यासाठी, भारत हा महान बनवण्यासाठी, भारताला एक महासत्ता बनवण्यासाठी एक मतदान रूपी मला तुम्ही आशीर्वाद द्याल, त्याकडे एवढीच विनंती करतो. आणि माझं वाढत चाललेलं भाषण साहेब मी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की बरेच लोक येत आहेत, थोडं आपण त्यांना सहकार्य करावे आणि मागच्या बाजूला जिथं लोकांना उभा टाकायला जे मध्ये आहेत, थोडीफार आपण जागा जर करून दिली तर लोक मध्ये येऊ शकतात. कारण जेवढी गर्दी इथं आहे तेवढीच गर्दी बाहेर आहे. तर येणाऱ्या लोकांना थोडं लवकर फ्रिस्किंग केलं तर पोलीस प्रशासनाला विनंती असेल. धन्यवाद खासदार साहेब. या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आरपीआयचे आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायास संबोधित करावं. आदरणीय कवाडे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जोरात दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचा. भारत माता की. आपल्या लातूरचे महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माननीय शृंगारे साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे नायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत. मंचावर विराजमान महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आमचे संजयजी बनसोडे साहेब, आमचे निलंगेकर पाटील साहेब, मंचावर विराजमान आमचे पाटील साहेब, अहमदपूरचे सर्व आमदार मंडळी, खासदार मंडळी, चिखलीकरजी नांदेडचे, या ठिकाणी उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे एन डी सोनकांबळे आणि रिपब्लिकन पक्षाची सर्व नेते मंडळी, या महायुतीमधील
सर्व मित्र पक्षाची आदरणीय नेते मंडळी आणि सुधाकररावजी शृंगारे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, देशाचे प्रधानमंत्री आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुधाकररावजी शृंगारे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालावी अशी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत. आमच्या निलंगेकर मंत्री महोदयांनी सांगितलं, सुंदर मार्गदर्शन केलं. आपण या लातूरचा नाव फक्त महाराष्ट्रातच नाही आहे, संपूर्ण देशामध्ये लातूरचं नाव गाजते आहे. लातूर पॅटर्न, शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न, मग ते मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल, IIT असेल, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या लातूरच्या शिक्षण पॅटर्न, एज्युकेशन पॅटर्नने संपूर्ण देश गाजवून टाकलेला आहे. ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे, उद्याच्या 7 तारखेला निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी देखील शृंगारे साहेबांचा हा पॅटर्न दिल्लीमध्ये गेला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज प्राध्यापक कवाडे आपल्या ठिकाणी आलेला आहे. लातूरचे अनेक प्रश्न आहेत. संभाजी पाटील निलंगेकर, आपले उमेदवार शृंगारे साहेब आणि सर्वांनीच आपल्या पुढे सांगितलेलं आहे. पण एक गोष्ट निश्चितच आहे, हा लातूर जिल्हा पाणीदार लोकांचा जिल्हा आहे, पाणीदार लोकांचा जिल्हा. पण पाण्याचीच मोठी टंचाई आहे. सर्वांची एकमुखी मागणी आहे. ते किल्लारी भूकंप झाला, उद्ध्वस्त झाले लोक, सावरला. हिम्मतबाज आमचा लातूर जिल्ह्याची जनता हिम्मतबाज आहे, मर्द आहे. आमच्या माय मावल्या देखील जिजाऊ माँसाहेब सावित्रीबाई फुलेंचा, रमाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात. ही पाणी टंचाईची समस्या कायमची दुर्दैव आमच्या लातूर तसा आहे. देवेंद्रजी, आमच्या लातूरमध्ये नदीच नाही आहे. एखादी नदी खोदता येईल का? विधान परिषदेमध्ये असताना मी मागणी केली होती, उजनी पासून लातूर पर्यंत कालवा खोदा आणि उजनीचं पाणी लातूर मध्ये आणा, ही मागणी मी विधान परिषदेमध्ये केली होती. असं काही करता येण्यासारखं आहे का? म्हणजे रेल्वेने पाणी आणण्यापेक्षा एक कालवा जर आपण खोदला, एक छोटी नदी जर आपण इथे आणली, तर या लातूर जिल्ह्यातील आपल्या लोकांच्या पाण्याची, शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकते. प्रश्न आहे देशाचा, लातूरचा विकास होणारच आहे हे सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्दाचा पक्का माणूस आहे. हम मर सकते हैं, मिट सकते हैं, लेकिन अब अपने शब्दों को कभी भूल नहीं सकते, सांगणारा देवेंद्र फडणवीस आहे. हे सांगण्यासाठी देशाचा महानायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी येतात, हे सांगण्यासाठी कि मेरे देश को दुनिया की महाशक्ति बनाना है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? या देशामध्ये समतेचं, ममतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे. या देशातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताठमानेने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. या देशातील भेदभाव, अन्य अत्याचार संपला पाहिजे, जातीयवाद संपला पाहिजे. हे संपेल तरच माझा भारत देश जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे संविधानाचं? जगाची महाशक्ती बनवणं बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं स्वप्न, संविधानाचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक म्हणतात संविधान हटवणार आहेत. कोणाची माय पैदा झाली का संविधान हटवण्यासाठी?
देवेंद्र फडणवीस सभेमध्ये म्हणतात जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे संविधान हटवण्याची ताकद कोणी करू शकणार नाही असं म्हणतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. प्रधानमंत्री म्हणतात, मोदीजी म्हणतात संविधान हटेगा तो देश टूटेगा. देशाला जोडण्याचं काम करताहेत, जगाची महाशक्ती बनवण्याचं काम करताहेत आणि जगाची महाशक्ती बनलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे. म्हणून माता भगिनींनो बांधवांनो, उद्याच्या 7 तारखेला आपल्या भारत देशाचं नाव जगाची महाशक्ती म्हणून गाजलं पाहिजे. हे भारतीय संविधानाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी हे येऊ दे आला हेलिकॉप्टर आला है. बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. अब बैठ जाओ, नहीं तो हेलीकॉप्टर पेंडल में घुस जाएगा. कब आप देशाला जगाची महाशक्ती बनवण्याचं स्वप्न देशाचे प्रधानमंत्री संविधानाची शपथ घेऊन सांगतायत. देवेंद्रजी एक आठवण करून देतो मी या ठिकाणी. आपल्याला माहित आहे मुंबईला चैत्यभूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्याच बाजूला इंदू मिलची 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही मागितली होती. काँग्रेसचं सरकार होतं, नाही दिलं. पण देवेंद्रजीचं सरकार आलं, मोदीजीचं सरकार आलं आणि 70,000 कोटी किमतीची जागा, इंदू मिलची 12.5 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देऊन टाक. त्याचं भूमिपूजन करायला आले होते. आज असा शृंगारे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत प्रधानमंत्री मोदी साहेब. इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिपूजन करत असताना मोदीजींनी भाषणामध्ये सांगितलं, काय ऐका जरा महत्वाचं आहे बरं. जे लोक म्हणतात की ये लोग संविधान बदल डालेंगे, ये कर डालेंगे, लोकशाही बदल डालेंगे, आरक्षण बदल डालेंगे, त्यांच्याकरता सांगतो त्या सभेमध्ये 4-5 लाख लोक होते. त्या सभेमध्ये मोदीजी म्हणाले कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इस देश का संविधान नहीं लिखते तो मेरे जैसा चाय बेचने वाला आदमी देश का प्रधानमंत्री बन नहीं सकता था. अशा प्रकारची भाषा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वापरली. ज्या संविधानामुळे नरेंद्र मोदी म्हणतात की मला प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळाली, ते देशाला जगाची महाशक्ती बनवण्यासाठी, मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आमचे सुधाकररावजी शृंगारे यांच्या 7 तारखेला जास्तीत जास्त मतं देऊन, प्रचंड मताधिकांनी मतं देऊन आपण सर्वांनी त्याला विजयी करावा अशी सर्वांना विनंती करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. आपल्या जिल्ह्याचे संजयजी बनसोडे. विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तब्बल 10 वर्षानंतर त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मी एवढंच आवाहन करतो, तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला सुधाकरराव श्रंगारे साहेबांच्या समोरील बटन, कमळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं, एवढंच या लातूरचा भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय देवन भाऊंना विनंती करतो की या सभेला संबोधित करावं. देवेंद्र भाऊ बोलतात. तत्पूर्वी भारत माता की वंदे. भारत माता की
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भगवान सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज जयंती आहे, त्यांनाही नमन करतो. मला आठवतं की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळी परमपूजनीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. ते वेगळ्या रूपात आपल्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद प्राप्त करतो. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अशोकराव चव्हाणजी, संजय बनसोडेजी, जोगेंद्र कवाडेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संभाजी भैया निलंगेकरजी, सुधाकर शिंगारेजी, प्रताप पाटील चिखलीकरजी, अजित गोपछडेजी, रमेश कराडजी, सुधाकर भालेरावजी, बाळासाहेब पाटीलजी, आमच्या अक्का रूपाताई पाटील, विक्रम काळेजी, अर्चनाताई चाकूरकरजी, शिवाजीराव पाटील कवेकर, शैलेश लाहोटी, गोविंद केंद्रे, दिलीप देशमुख, गणेश हाके, बाबूरावजी खंडारे, देविदासजी काळे, आपले माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पोहोचले आहेत. जोरदार त्यांचं स्वागत आपण करूया. जयश्रीताई पाटील, प्रेरणाताई होनराव, किरणजी उडगे, मकरंजी सावे, मंचावरील सर्व मान्यवर. खरं म्हणजे लातूर मध्ये आजपर्यंत अनेक सभांना मी आलो, पण सर्व सभांचा रेकॉर्ड मोडणारी सभा ही आज लातूर मध्ये होते आहे. आणि मला विश्वास आहे लातूरकर सुधाकर शिंगारेजींच्या माध्यमातून कमळाची बटन दाबून मोदीजींना मतदान करतील आणि तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करतील. 5 मिनिटात मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत. मी केवळ 1-2 गोष्टी सांगण्याकरता उभा आहे. पहिल्यांदा तर मला मोदीजींचे आभार मानायचे आहेत की आमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मोदीजींनी लातूरला कोच फॅक्टरी दिली आणि आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे. देशाला वंदे भारत ट्रेन आता लातूर देणार आहे, याचा आनंद आहे. मोदी साहेबांनी लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता अमृत सारख्या योजनेतून 500 कोटी रुपये दिले आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लातूरला पाणीदार केल्याशिवाय संभाजी भैया आपण सोडणार नाही, हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. लातूर एज्युकेशन हब आहे. या एज्युकेशन हबला तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. ही मागणी घेऊन आपण लवकरच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे जाऊ. तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील तर लातूर करता त्यांच्याकडनं आपण ही भेट सौगात या ठिकाणी मांडू. बंधू भगिनींनो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आज ज्यावेळी आमचा शेतकरी अडचणीत आला, जगामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू झाली, रशिया युक्रेनचं युद्ध असेल, या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध असेल, शेतमालाचे भाव पडले, आमचा सोयाबीनचा शेतकरी, आमचा कापसाचा शेतकरी अडचणीत आला, भाव कमी झाले. आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटलो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निर्णय घेतला. हे जे काही भावातला फरक आहे
तो भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना, सोयाबीनच्या शेतकऱ्यांना, कापसाच्या शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय घेतला. आणि बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे हे त्या ठिकाणी जमा करण्यात येतील. सोयाबीनचा शेतकरी आणि कापसाचा शेतकरी, आम्ही कोणालाही अडचणीत या ठिकाणी राहू देणार नाही. ही साधी लढाई नाही आहे. देशाच्या प्रधानमंत्री पदावर कोण असेल त्याची ही लढाई आहे. अरे एकीकडे युगपुरुष असलेले, या ठिकाणी विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत, आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बंधू भगिनींनो, आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, कवाडे सरांची पिरीप आहे, त्या ठिकाणी मनसे आहे, रयत क्रांती आहे, जनसुराज्य आहे, आमच्या जानकर साहेबांची रासपा आहे. अनेक पार्ट्या एकत्रित येऊन या ठिकाणी आपली महायुती तयार झाली आहे. आणि दुसरीकडे 26 पक्षांची खिचडी आहे. पण त्या खिचडीला विचारा, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते ठरवू शकत नाहीयेत. ते म्हणतात 5 वर्षात 5 पंतप्रधान ठरवू. मी म्हटलं ते कसं ठरवणार? म्हणाले ते ठरलं नाही. म्हटलं मग एक काम करा, घंटा खुर्चीचा खेळ करा. एक खुर्ची मध्ये मांडायची, त्याच्या आजूबाजूला शिरायचं, आणि घंटा बंद झाला की जो खुर्चीवर बसेल त्याला हे प्रधानमंत्री बनवणार आहेत. असा देश चालेल? ज्यांच्याजवळ नेता नाही, ज्यांच्याजवळ नीती नाही, ज्यांच्याकडे नियत नाही, असे लोक देश चालवू शकतात का? अरे आपल्याकडे मोदीजींची विकासाची गाडी आहे, मोदीजींचं भक्कम इंजिन आहे. त्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले आहे. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त, सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे. या विकासाच्या गाडीमध्ये सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातोय. दुसरीकडे त्यांच्याकडे डब्बेच नाही आहेत. सगळे सांगतात आम्ही इंजिनच आहोत, बिन डब्याची गाडी आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त इंजिन मध्ये कोणी बसत नाही. बंधू भगिनींनो, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे, इतर कोणाकरता जागा नाही आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सुप्रियाताईंकरता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे. आणि म्हणून 7 तारखेला सुधाकर श्रृंगारेची बटन तुम्ही दाबली की लातूरची बोगी ही थेट मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल, आणि मग लातूरला कोणी थांबवू शकणार नाही. मोदी साहेब या ठिकाणी पोचले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत घडतोय. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. तुमचा आशीर्वाद हवाय. सांगा, तुमचा आशीर्वाद आहे का? या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता तुमचा आशीर्वाद आहे का? मग माझ्यासोबत म्हणा, मोदीजी आगे बढ़ो, लातूर तुम्हारे साथ है. मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो. कौन आया
आया, कौन आया? अरे कौन आया, कौन आया? भारत माता के सुपूत 500 साल की गुलामी की जंजीरों को तोड़कर प्रभु श्री राम का मंदिर बनाने वाले, देश के सारे दुश्मनों को ईंट का जवाब पत्थर से देने वाले, 2047 तक भारत के सबसे विकसित राष्ट्र बनाने का संकल्प की नींव यशस्विता से रखने वाले, दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के सबसे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी का लातूर नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत करती हूं। अरे कौन आया, कौन आया? 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 मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना विनंती करते की त्यांनी हा मोमेंटो देऊन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा मोमेंटो देऊन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत लातूरकरांच्या वतीने करावं। मोदी, मी महायुतीचे उमेदवार माननीय खासदार सुधाकर शृंगारेजी व मंत्री संजय बनसोडेजी यांना विनंती करते की आपण लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन आदरणीय मोदीजींना सन्मानित करावं। ज्यांनी या भूमीत 1000 शिवलिंग स्थापित केले असे शैवपंथीय सिद्धेश्वर महाराज हे लातूरचं आराध्य दैवत आहेत। बोला सिद्धेश्वर महाराज की। यानंतर मी आमंत्रित करते जनतेसाठी सदैव संघर्ष करणारा संघर्ष योद्धा श्री संभाजी पाटील निलंगेकरजी यांनी धनगरी पगडी देऊन मोदीजींचं स्वागत करावं। ही पगडी, हा पिवळा फेटा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मूलभूत अंग आहे, प्रतीक आहे। किरण पाटील जी यांना विनंती करते, घोंगडी व काठी देऊन त्यांनी मोदीजींचा सन्मान करावा। प्रत्यक्ष खंडोबा ज्यावर विराजमान होतात ती ही घोंगडी पवित्रता दर्शवते, तर ही काठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठोबा, भैरोबा, खंडोबा यांनी धारण केलेली आहे। सकल समाजाचे हे प्रतीक देऊन आपण आदरणीय मोदीजींचं स्वागत करतोय। यासोबतच आपण मोदीजींना शिवराज्याभिषेकाची प्रतिमा भेट स्वरूप देत आहोत। ये वर्ष हम पूरे देश में 350वीं शिवराज्याभिषेक दिवस की सालगिरह मना रहे हैं। 800 साल की गुलामगिरी को परक्रिय आक्रांताओं को छाती पर जिन्होंने हिंदवी स्वराज का भगवा लहराया और स्वराज की स्थापना की, विश्व के लिए प्रेरणादायी छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक प्रतीक यह प्रतिमा हम सबके लिए वंदनीय है। छत्रपति शिवाजी महाराज की। यानंतर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदेजी यांना विनंती करते की त्यांनी या भव्य सभेस संबोधित करावं। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। लातूरच्या या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय असे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी, आपले उमेदवार सुधाकर शृंगारेजी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि भर उन्हात
एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित लातूरकर बांधव, भगिनी, मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी लातूरची जनताही आतुर झालेली दिसतेय. त्यामुळेच आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथं मोठा जनसागर लोटलाय आणि काँग्रेसचा पारंपरिक गड 10 वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकलाय आणि महायुतीचा नवा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी या ठिकाणी सेट केला आहे. महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे सुधाकर राव मोदीजींच्या आणि आपल्या आशीर्वादाने तर यावेळेस नक्की विजयी होणारच आहेत. प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत आणि सुधाकर रावाला मत म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीला मत. हे आपलं समीकरण ठरलेलं आहे. काँग्रेसने या देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केलाय, पण गेली 10 वर्षात एकच पॅटर्न चालतोय. कोणता? मोदी पॅटर्न. बाकी पॅटर्न सगळे गेले भंगारात. देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा, सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा, प्रगतीचा असा हा मोदी पॅटर्न है. मेरे शरीर का हर कण, मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है असं मोदीजी आपल्याला नेहमी सांगतात आणि ते खरं आहे. 10 वर्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. 10 वर्षात एकही सुट्टी घेतली आहे का मोदीजींनी? मग 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलाय ना. आणि म्हणून 20-20 तास काम करणारं हे नेतृत्व किती एनर्जी आहे, किती ऊर्जा आहे, काय कुठून येते? हे ईश्वराची कृपा आहे. आणि त्यांना पाहिल्यानंतर आपण पण चार्ज होऊन जातो सगळे. आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा येते. बरोबर आहे ना? आणि म्हणून आपल्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे मतांचं राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोडमॅप आहे, त्यांच्याकडे रोडवर फिरवून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. किती फिरला? चांद्रयान लॉन्च झालं, परंतु राहुल गांधी काही लॉन्च होऊ शकले नाही. आणि म्हणून आपल्याकडे समृद्धीची धोरणं आहेत, त्यांच्याकडे न उगवणारं बेरणं आहे. आणि म्हणून 2014ची निवडणूक आठवा. 2G स्कॅम, CWC स्कॅम, स्पेस स्कॅम, कोळसा घोटाळा, अगस्टा वेस्टलँड घोटाळा, नॅशनल हेराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका आपण ऐकत होतो. आता काय ऐकतोय? 80 कोटी जनतेला मोफत राशन, अन्नधान्य, 10 कोटी गरिबांना पक्की घरं, 50 कोटी गरिबांचं जनधन बँकेत खातं, 26 कोटी लोकांना 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा, 28 कोटी लोक जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर. काँग्रेस म्हणत होती गरिबी हटाव, गरिबी हटाव. गरिबी हटली का? गरीब हटला, परंतु खरी गरिबी हटवण्याचं काम आपल्या मोदीजींनी केलंय आणि त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय भारताची अर्थव्यवस्था 5व्यावर आणली आहे, 3ऱ्यावर आणण्याचा निर्धार मोदी साहेबांनी केला आहे. आणि म्हणून सगळं वाढलं. एक्सपोर्ट डबल झालं, FDI डबल झाला,
सेन्सेक्सचे दर वाढले, 75,000चा रेकॉर्ड झाला. आणि किती कामं वाचणार, यादी वाचू शकत नाही. आपल्याला प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचंय. दुष्काळग्रस्त लातूरकरांना रेल्वेने पाणी पोहोचवलं, त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या सरकारमध्ये मी होतो. आणि पाण्यासाठी या राज्यात आता वनवन फिरावं लागणार नाही. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं महायुतीचं सरकार, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही काम करतोय. 24/7 आपलं काम सुरू आहे. आणि म्हणून लातूरकरांना दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाच्या योजना आपण आखलेल्या आहेत. मोदीजींच्या आशीर्वादाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही सुरू होते, जी महाविकास आघाडीने गुंडाळून ठेवली होती. जलयुक्त शिवार योजना बंद केली होती, ती पुन्हा आपण सुरू करतोय. वंदे भारत ट्रेन्स देखील हा लातूरचा पॅटर्न आहे. 400 पैकी 120 ट्रेन या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होतात. हे मोदीजींचं काम आहे. हे मोदीजींचं खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. आणि म्हणून अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना देखील 10,000 कोटी इन्कम टॅक्स माफ करणारे हे मोदीजी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या मोदींजींना टार्गेट करण्यासाठी मुद्दे नसल्याने संविधान धोक्यात आलंय, संविधान धोक्यात आलंय असं विरोधक बॉम्ब मारतायत. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक गरीब घरातला मुलगा आज या देशाचा पंतप्रधान होऊ शकला. आणि आदिवासी समाजाची महिला या देशाची राष्ट्रपती होऊ शकली. आणि म्हणून अशा या पवित्र संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान कायम रहेगा, हे मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. आज फक्त वोट बँकेचं राजकारण करून गरिबांना, दलितांना, शोषितांना फसवतात. आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जे डिजिटल पेमेंट करणारे आपल्या ऍपचं नाव काय, तर खऱ्या अर्थाने भीम ऍप, म्हणजे बाबासाहेबांचं नाव त्याला दिलं मोदीजींनी. मऊ येथील बाबासाहेबांचं जन्मस्थळ, चैत्यभूमी, दिल्ली, लंडन मधले बाबासाहेबांचं घर मोदीजी विकसित करतायत. हे बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम आहे. आणि म्हणून संविधान दिन साजरा करण्याचं काम काँग्रेसने नाही केलं, आपल्या मोदीजींनी केलंय, हे ते विसरले. आणि म्हणून बाबा साहेब का संविधान है सबसे महान, हर भारतवासी की वो है जान. आणि म्हणून आपण सावध राहूया. जिथं जिथं प्रचार करतात त्यांना ठोकून काढलं पाहिजे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे चुकीचा गैरसमज पसरवत आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जय श्रीराम म्हटल्यावर रावणातल्या सैन्यातल्या राक्षसांना राग यायचा, तसाच राग आता या लोकांना येऊ लागलाय. तेच लोक आता मुंह में राम बगल में छुरी घेऊन फिरतायत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो नहीं राम का वो नहीं काम का. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण लवकरच खऱ्या अर्थाने ज्या सभा होत आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, लोक प्रचंड वेडी झाली आहेत मोदीजींच्या सभा ऐकायला. त्यांचं नुसतं हेलिकॉप्टर आलं तरी लोक उभे राहतात उठून. एवढी लोकप्रियता मला सांगा देशात, जगात कुठल्या नेत्याला लाभली आहे? आणि असा प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभलाय, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून किती काही ओरडले त्यांच्या नावाने तरी सुद्धा जेवढ्या शिव्या शाप देतील तेवढी जनता त्यांच्या साथ येते. 2014ला पण ते दाखवलं. 2019ला तर विरोधी पक्ष नेता देखील बनू शकले नाही. 2024ला तर मला वाटतं 40 वरचा एक शून्य निघेल आणि 4 राहतील की नाही माहित नाही. आणि म्हणून एक कहावत आहे,
हाथी चलते बाजार. मग ते कोण आहेत? ते कोण आहेत ते तुम्ही ठरवा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, आपल्या देशाने 30 अस्थिर सरकार पाहिली आहेत. त्यांच्या काळात देशाची झालेली अधोगती पाहिली आहे, भ्रष्टाचार बघितलाय. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये स्थिर सरकार मोदीजींनी दिलंय. आणि म्हणून देशाची प्रगती पण आपण पाहतोय, विकासाची फळ जनता चाखतीये. त्यामुळे जनतेला या देशाला स्थिर सरकार पाहिजे. आणि स्थिर सरकार देण्याचा या मनगटात कुणाचा जोर आहे? फक्त मोदीजींच्या. कारण त्यांचा उद्देश जनतेची सेवा करणं आहे, देशाची सेवा करणं आहे. त्यांच्या नसा देश सेवा आणि राष्ट्रभक्ती या ठिकाणी भिनलेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, अब की बार 400 पार. आणि फिर एक बार सुधाकर शृंगारपुरे यांच्या निशाणी कमळच्या समोर येत्या 7 तारखेला बटन दाबून सुधाकर शृंगारपुरे यांना विजयी करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. जो भूमि छत्रपति शिवाजी महाराज और जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जी के पदस्पर्शों से पावन हुई है, इस देश में सबसे पहले समता का विचार देने वाले जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जी के पंचवचनों पे मुझ जैसे लाखों मार्गक्रमण कर रहे हैं. आज इस पवित्र मंच से बसवण्णा के शरणी के नाते मुझे संचालन करने का सौभाग्य प्राप्त हुआ है. और सौभाग्य है लातूर का कि आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पधारे हैं. मैं नव भारत के जनक माननीय नरेंद्र मोदी जी से अनुरोध करती हूं कि वे इस भव्य जनाशीर्वाद सभा को संबोधित करें. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणारा लातूरकरांना माझा नमस्कार. आई तुलजा भवानी और सिद्धेश्वर महादेव को भी मैं श्रद्धा पूर्वक नमन करता हूं. भाइयों और बहनों, ये छत्रपति शिवाजी महाराज की धरती है. छत्रपति शिवाजी महाराज हमारी प्रेरणा है. उन्हें जब राजपाट मिल गया तो वो भी आराम कर सकते थे, लेकिन उन्होंने स्वराज के लिए निरंतर आगे बढ़ने का रास्ता चुना. उनको अपनी चिंता नहीं थी, उनको राष्ट्र की चिंता थी. और इसलिए ये चुनाव जो है वो भी सिर्फ इस बात के लिए नहीं है कि हमारे सुधाकर जी को सांसद बनाना है. ये बड़े ध्येय का चुनाव है, ये बड़े लक्ष्यों का चुनाव है. और इसलिए सुधाकर जी जैसे साथियों का संसद में पहुंचना और मुझे मजबूत करना, और इसलिए मैं आपके पास आशीर्वाद मांगने आया हूं.
अब आप मुझे बताइए, जो लोग प्रधानमंत्री भी किस्तों में बनाना चाहते हैं, वो बड़े लक्ष्य हासिल कर सकते हैं क्या? कुछ अचीव कर सकते हैं क्या? आपको पता है ना, उन्होंने तय किया है हर वर्ष एक प्रधानमंत्री, दूसरे वर्ष दूसरा, तीसरे वर्ष तीसरा। बताइए साथियों, मैं जब एक भारत श्रेष्ठ भारत की बात करता हूं तो कांग्रेस के शाहजादे को बुखार चढ़ जाता है। कहते हैं कि मोदी एक भारत की बात क्यों करता है? भारत को खंड खंड में देखने वाले लोग प्रधानमंत्री पद को भी खंड खंड में बांटना चाहते हैं। 5 साल में 5 पीएम का इनका प्लान, यानी बारी बारी देश को लूटने की योजना। मैं जरा लातूर के भाई बहनों से पूछना चाहता हूं, क्या ऐसे लोगों को रत्ती भर भी मौका दे सकते हैं क्या? दुनिया के इस चुनौतीपूर्ण समय में क्या हम देश को अस्थिरता में झोंक सकते हैं क्या? भाइयों और बहनों, कांग्रेस ने आपको लूटने का भी एक बहुत खतरनाक प्लान बनाया है। कांग्रेस कहती है कि वो पहले देशवासियों की कमाई का एक्सरे करेगी, फिर आपकी संपत्ति पर कब्जा करेगी और फिर उसे अपने वोट बैंक को बांट देगी। आप मुझे बताइए, आप अपनी संपत्ति कांग्रेस को देना चाहेंगे क्या? उनकी सरकार कब्जा करना चाहे, कब्जा करने देंगे क्या? ये आपकी गाढ़ी कमाई, मेहनत की कमाई, उसको लूटने देंगे क्या? साथियों, कांग्रेस की नजर सिर्फ आपकी वर्तमान कमाई पर ही नहीं है, लेकिन आप जो संपत्ति अपने बच्चों के लिए जोड़ रहे हैं, उस पर भी कांग्रेस गीद नजर लगा करके बैठी हुई है। आपने सुना होगा उनके महाशय क्या कह रहे हैं। अब हमारे देश में तो हम लोग खुद मेहनत करते हैं, भोग नहीं करते हैं, जरूरत से ही जिंदगी पूरी करते हैं और पाई पाई बचाते रहते हैं। हमारे स्वभाव में है और हर मां बाप की इच्छा रहती है कि कुछ न कुछ बचाएं ताकि मरने के बाद कुछ अपने संतानों को दे करके जाएं। ये हर मां बाप की इच्छा होती है कि नहीं होती है? गरीब से गरीब मां बाप होगा तो भी बच्चों को कुछ दे करके जाना चाहता है कि नहीं जाना चाहता है? अब ये कहते हैं कि आपने जो कमाया है, जो जमा किया है, वो पूरा का पूरा आप अपने संतानों को नहीं दे सकते हैं। अगर आपने 10 एकड़ भूमि है और बच्चों को मरने के बाद देना चाहते हो
तो 5 एकड़ दे पाओगे, 5 एकड़ ये कांग्रेस का मकसद है, वो ले लेंगे। आपके पास 2 घर हैं, तो एक घर आप बेटे को नहीं दे पाएंगे, एक ही दे पाएंगे। और इसलिए वो इनहेरिटेंस टैक्स लगाने की बात करते हैं। जो मरने के बाद आपकी संपत्ति बच्चों को मिलने वाली है, उसमें से आधे से ज्यादा 55% वो मार लेंगे। क्या ऐसे कातिल पंजे जो आपकी मेहनत की कमाई को लूटना चाहते हैं, ऐसे पंजे को कहीं पर भी जगह मिलनी चाहिए क्या? आज पूरा देश जानता है, ये कांग्रेस पार्टी के शाही परिवार ने अपने बच्चों के लिए कौन सी विरासत छोड़ी। ढेर सारा पैसा, देश के प्राइम लोकेशंस की जमीनें, पावर और प्रिविलेज, और कांग्रेस पार्टी के शाही परिवार ने 6 दशक में देश को कौन सी विरासत दी? देश को विरासत में वो गरीबी के सिवा कुछ नहीं दे पाए हैं। अरे शौचालय जैसी मूलभूत सुविधाओं का अभाव। साथियों, आज आप किसी भी दिन अगर टीवी देखिए, अखबार उठाइए, ऐसी अनेक खबरें होती हैं जो बताती हैं कि हमारा देश, भारत कैसे तेजी के साथ आगे बढ़ रहा है। और अभी शिंदे जी कुछ वर्णन कर रहे थे। कोई ना कोई सेक्टर, चाहे मार्केट हो, मैन्युफैक्चरिंग हो, स्पेस हो, डिफेंस हो, कोई न कोई अच्छी खबर, विकास की खबर, हमारे भविष्य को मजबूती देने वाली खबर, कोई न कोई नया रिकॉर्ड बनता हुआ हर दिन कहीं पढ़ने को मिलता है, कहीं सुनने को मिलता है, कहीं जानने को मिलता है। लेकिन दो मतदान करने वाले हैं, उन मेरे नौजवानों को मैं खास कहना चाहता हूं। आप उस समय 8 या 10 साल के होंगे, और इसलिए उस समय क्या हाल था वो शायद आपकी स्मृति में नहीं होगा, आपके ध्यान में नहीं होगा। और आप तो गूगल की दुनिया के लोग हो, गूगल गुरु के शिष्य हो। जरा 2014 के पहले गूगल पे जाके उस समय के अखबार और टीवी देख लीजिए, क्या मिलेगा? तब आपको पढ़ने को मिलेगा, रेलवे स्टेशन पर, बस स्टेशन पर अनाउंसमेंट होता था। कहीं पर मेला लगा है तो अनाउंसमेंट होता था, कहीं पर भीड़ जमा हो रही है तो अनाउंसमेंट होता था, सावधान, कोई लावारिस चीज दिखाई दे तो उसको हाथ मत लगाना, कोई लावारिस बैग दिखती है तो पुलिस को जानकारी दो, कहीं लावारिस टिफिन बॉक्स दिखता है पुलिस को जानकारी दो, कहीं लावारिस कुकर दिखता है तो दूर रहो। क्यों? उसमें कहीं बम होंगे, हाथ लगाओगे तो बम फूटेगा। पूरे देश में 24 घंटे हर महत्वपूर्ण जगह पर ये लावारिस चीजों की सूचना दी जाती थी। मैं सही कह रहा हूं, नहीं कह रहा हूं? जो पुराने लोग हैं बताइए, मैं सही कह रहा हूं, नहीं कह रहा हूं? ये मोदी के आने के बाद कहां गई ये लावारिस चीजें भाई?
देश तो वही है। उस समय, और मैं फर्स्ट टाइम वोटर को खास कहता हूं, जरा देखिए, उस समय अखबारों की हेडलाइन हुआ करती थी, दिल्ली में बम ब्लास्ट, मुंबई में बम ब्लास्ट, भारतीय पुलिस आधुनिक आतंक से निपटने के लिए तैयार नहीं। आज भारत अपनी सीमाओं पर आंख उठाने वालों को मुंह तोड़ जवाब देने के लिए जाना जाता है। कांग्रेस के उस दौर में हेडलाइन होती थी, भारत ने मुंबई आतंकी हमले पर पाकिस्तान को एक और डोजियर सौंपा। डोजियर सौंपा, ये बहुत बड़ी खबर होती थी। हमारे कुछ ऐसे मीडिया में बैठे लोग थे, वो भी ताली बजाते थे, हाँ देखो डोजियर भेज दिया, मतलब घटना की फाइल भेजना। आज भारत डोजियर नहीं भेजता है, आज भारत घर में घुस करके मारता है। अब नए भारत की हेडलाइन होती है, मिशन एलओसी। भारत ने पाकिस्तान को सर्जिकल स्ट्राइक करके सजा दी। छपती है कि नहीं छपती है? साथियों, कांग्रेस ने अपने शासन में भारतीय अर्थव्यवस्था को तबाह करके रख दिया था। तब की हेडलाइन होती थी, विकास दर एक बार फिर गिरी। ये खबरें होती थी, ये बैठे हैं सब यहां। 25 साल में सबसे खराब जीडीपी आंकड़ा। आज हेडलाइन होती है क्या? उस जमाने में होता था। आज हेडलाइन क्या होती है? भारत 2024 में दुनिया में सबसे तेजी से बढ़ती प्रमुख अर्थव्यवस्था बना रहेगा। कांग्रेस के राज में हर सुबह हम अखबारों में एक नए घोटाले का नाम पढ़ते थे। हेडलाइन होती थी, कोलगेट कोयले में इतने लाख करोड़ का घोटाला। अब आज हेडलाइन क्या होती है? आज भ्रष्टाचारियों के लिए हेडलाइन होती है, आप जानते हैं। आज हेडलाइन होती है, आज यहां से इतने करोड़ पकड़े गए, आज इतने करोड़ वहां से पकड़े गए, आज नोटों की गद्दियां गाड़ी के नीचे से पकड़ी गई, आज इतने रुपयों का ढेर गैराज में से पकड़ा गया। ये खबरें आती है कि नहीं आती है? और आपने मुझे ये काम के लिए बिठाया कि नहीं बिठाया है? ये काम मुझे करना चाहिए कि नहीं करना चाहिए? और आज ये माल लूटने वाले जेलों के सलाखे में सड़ रहे हैं जी। और मैं देशवासियों को आश्वासन देता हूं, गारंटी देता हूं, जिन्होंने देश को लूटा है, जिन्होंने देश को लूटा है, उन्हें लौटाना ही पड़ेगा। और ये मोदी की गारंटी है। साथियों, हमारे देश के लोग हमेशा से ही परिश्रमी रहे हैं। हमारे देश का युवा हमेशा टैलेंटेड रहा है, लेकिन कांग्रेस ने 60 साल तक
भारत के युवाओं के सपनों को, भारत के नागरिकों के सपनों को कुचलने का पाप किया है। कांग्रेस ने सिर्फ एक परिवार की सोची, मोदी देश के हर परिवार की सोचता है। मेरा भारत, मेरा परिवार। मैं चाहता हूं कि देश के नागरिकों के जीवन से सरकार का दखल पूरी तरह समाप्त हो जाए और इसलिए हम पुराने जो बेकार हो चुके कानून हैं उनको समाप्त कर रहे हैं, पुराने नियमों को आसान बना रहे हैं। पिछले साल ही हमने 40,000 से ज्यादा कंप्लायंसेस को खत्म किया। आज जब देश के नागरिकों से ये बोझ हटा है, उनके सामने से रुकावटें हटी हैं, तो वो भी हर सेक्टर में बेहतरीन प्रयास कर रहे हैं। मैं आपको स्पोर्ट्स का उदाहरण देता हूं, खेलकूद का उदाहरण देता हूं, और हमारा महाराष्ट्र को देश को नाम देता है स्पोर्ट्स की दुनिया में। हमारे नौजवान, हमारी बेटियां अद्भुत करती है जी। आज ओलंपिक में, पैरालंपिक में, एशियन गेम्स में, कॉमनवेल्थ गेम्स में, यूनिवर्सिटी गेम्स में भारत के खिलाड़ी दशकों पुराने रिकॉर्ड तोड़ रहे हैं जी। भारत के नागरिकों में आया आत्मविश्वास हमें विकसित भारत के लक्ष्य तक पहुंचाएगा। और मैं, मेरे नौजवानों, मेरा ड्रीम है 2029 में युवा ओलंपिक हिंदुस्तान में हो। मेरा ड्रीम है 2036 में भारत में ओलंपिक का खेल हो। मोदी छोटा सोच ही नहीं सकता है जी। ये परमात्मा ने मुझे जब मैन्युफैक्चर किया ना, तो वो छोटे वाली चिप नहीं रखी है, बड़े वाली चिप रखी है। साथियों, लातूर की ये धरती हमें सिखाती है कि बड़ी से बड़ी आपदा से कैसे निकला जाता है। हमारे देश में भी करोड़ों करोड़ लोग ऐसे हैं जिन्होंने पीढ़ी दर पीढ़ी बहुत आपदा झेली है, संकट झेली है। ऐसे साथियों के लिए ही संविधान में आरक्षण की व्यवस्था की गई थी। एक ऐसी व्यवस्था है जिसे कोई नहीं छीन सकता। और मेरा तो दावा है, खुद बाबा साहब आंबेडकर आकर के भी अब इसको नहीं छीन सकते हैं। लेकिन कांग्रेस अब एससी, एसटी, ओबीसी के आरक्षण को कम करके अपने वोट बैंक को देना चाहती है। इस बार कांग्रेस का मैनिफेस्टो, उस मैनिफेस्टो पर मुस्लिम लीग की छाप है। इसलिए महाराष्ट्र के लोगों को, लातूर के लोगों को ये कांग्रेस से बहुत सावधान होने की जरूरत है। साथियों, कांग्रेस ने कभी एससी, एसटी, ओबीसी नेतृत्व को आगे नहीं बढ़ने दिया। कांग्रेस के मोदी से चिढ़ने की एक वजह ये भी है कि मोदी दलित, पीड़ित, शोषित, वंचित की बात करता है। आप पिछले 10 सालों में देखिए, 10 सालों में एससी, एसटी, ओबीसी के सबसे ज्यादा एमपी, एमएलए भारतीय जनता पार्टी और एनडीए के साथ है।
केंद्रीय मंत्रिमंडल में 60% से ज्यादा मंत्री SC, ST, OBC समाज से है। आज देश का SC, ST, OBC समाज मोदी पर, बीजेपी पर इसलिए भरोसा करता है क्योंकि 10 साल में ऐसे करोड़ों परिवारों का जीवन बदला है। किसी को मुफ्त राशन मिला, किसी को मुफ्त इलाज मिला। ऐसे करोड़ों साथी हैं जिनको अनेक पीढ़ियों के बाद उनका पहला पक्का घर दिया। SC, ST, OBC परिवारों के ऐसे लाखों नौजवान हैं जिनके पास बैंक को गारंटी देने के लिए कुछ नहीं था। उनकी गारंटी मोदी ने ली। मोदी ने ऐसे करोड़ों युवाओं को मुद्रा लोन दिया और आज वो अपना कारोबार कर रहे हैं। ऐसा हर युवा आज कह रहा है, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। साथियों, 2014 और 2019 में आपने हमें भरपूर आशीर्वाद दिए, आपने जनादेश दिया था। हमने उसका उपयोग किसी से कुछ छीनने के लिए नहीं, बल्कि देने के लिए ही किया है। हमने SC, ST का आरक्षण, जो पॉलिटिकल फील्ड का रिजर्वेशन है, हमने 10 साल आकर के बढ़ा दिया। हमने OBC कमीशन को संवैधानिक दर्जा दिया। हमने मेडिकल की परीक्षा में OBC को आरक्षण दिया। हमने आपके जनादेश का सदुपयोग करते हुए देश की नारी शक्ति की दशकों पुरानी मांग को भी पूरा किया। NDA ने लोकसभा और विधानसभा में महिलाओं को आरक्षण दिया। इतना ही नहीं, NDA ने किसी का हक छीने बिना सामान्य समाज के जो गरीब परिवार के संतान हैं, उनके लिए 10% आरक्षण दिया। यानी NDA सरकार सामाजिक न्याय को ताकत देने वाली सरकार है। कांग्रेस और इंडिया अघाड़ी वाले जो झूठी बातें फैलाते हैं, उनके मन में खोट है। इस झूठ की आड़ में वो बड़ा खेल करने की फिराक में है। भाइयों और बहनों, देश पर लंबे समय तक राज करने वाली कांग्रेस और समस्याओं के बीच एक अजीब रिश्ता है। कांग्रेस और समस्या ये जुड़वा भाई हैं। कांग्रेस कभी भी किसी समस्या को खत्म करने का प्रयास नहीं करती, क्योंकि लोगों की परेशानी से ही वो वोटों की फसल काटती है। यहां लातूर में लंबे समय तक पानी की समस्या रही, लेकिन क्या कभी कांग्रेस ने इस समस्या का स्थायी समाधान का प्रयास किया? हर घर पानी, हर खेत पानी पहुंचाने के लिए हम मिशन मोड पे काम कर रहे हैं। यहां पहले देवेंद्र जी के नेतृत्व वाली सरकार हो या फिर अब एकनाथ जी शिंदे की सरकार हो, पानी पर हम विशेष बल दे रहे हैं। लेकिन कांग्रेस ने हमेशा पानी की योजनाओं को लटकाया है, भटकाया है। जलयुक्त शिवार हो, मराठवाड़ वाटर ग्रिड हो, ऐसे कामों में अघाड़ी की सरकार ने अड़ंगे लगाए। अब महायुति की सरकार सिंचाई के हर प्रोजेक्ट को तेजी से पूरा कर रही है। साथियों, मोदी ने हर बहन के घर तक नल से जल पहुंचाने की गारंटी दी है। मुझे खुशी है कि महाराष्ट्र के 20,000 से अधिक गांवों में 100% नल कनेक्शन पहुंच चुके हैं। और यहां लातूर में भी हर घर नल से जल का लक्ष्य ज्यादा दूर नहीं है। भाइयों और बहनों, लातूर शिक्षा और स्किल का एक सेंटर है। बीते 10 वर्ष में देश में शिक्षा और कौशल सेक्टर में अभूतपूर्व उपलब्धियों के रहे। IIT हो, IIIT हो, IIM हो या एम्स, इनका दायरा बहुत अधिक बड़ा है। देश में मेडिकल कॉलेजों की संख्या और मेडिकल सीटों की संख्या दोगुनी हुई है। इसका लाभ लातूर के हमारे बेटे बेटियों को भी हो रहा। साथियों, लातूर आत्मनिर्भर भारत का भी हब बनता जा रहा है।
भाजपा का मिशन है कि हम दलहन और तिलहन में आत्मनिर्भर बने। भाजपा का संकल्प है कि मैन्युफैक्चर में आत्मनिर्भर बने। इन दोनों लक्ष्यों को पाने में लातूर के किसान और लातूर के नौजवान बहुत बड़ी भूमिका कर सकते हैं। यहां के सोयाबीन किसान भारत को दलहन तिलहन में आत्मनिर्भर बनाने में अग्रणी भूमिका निभा सकते हैं। ये जो रेल कोच फैक्ट्री यहां स्थापित हुई है, इसमें वंदे भारत ट्रेन के कोच भी बन रहे हैं। आने वाले 5 साल में देश के हर रूट में सैकड़ों नई वंदे भारत ट्रेनें चलेगी, वंदे भारत मेट्रो चलेगी। यही नहीं, विदेशों से भी मेड इन इंडिया ट्रेनों की डिमांड बढ़ रही है। इससे कितना काम यहां बढ़ेगा, नई फैक्ट्रियों के लिए कितनी संभावनाएं बढ़ेगी, ये आप सोच सकते हैं। मराठवाड़ा रेल कोच फैक्ट्री की स्थापना ने इस क्षेत्र के आर्थिक विकास को नई गति दी है। भाइयों और बहनों, लातूर को विकसित भारत, विकसित महाराष्ट्र का अहम सेंटर बनाने के लिए आपको भारी मतदान करना है। आप याद रखना, आपके सपने ही मोदी का संकल्प है। मेरे साथी सुधाकर तुकाराम संगारे जी को आपका मिलने वाला एक एक वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। आप घर घर जाइएगा, ज्यादा से ज्यादा मतदान कराएंगे, मतदान के रिकॉर्ड तोड़ेंगे, पोलिंग बूथ जीतेंगे। अच्छा, मेरा एक और काम करेंगे, घर घर जाना और परिवार के सब लोगों को कहना कि मोदी जी लातूर आए थे, मोदी जी ने आपको नमस्कार भेजा है। मेरा नमस्कार पहुंचा देंगे। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद।